आयुष्यातली काही सुखं ना अगदीच सोपी आहेत आणि त्यातलं एक म्हणजे बटाट्याची कापं. तोंडाला चव नाही आहे, भाजी आवडीची नाही आहे, मऊ भात नुसताच का खाऊ, भाकरीबरोबर चुरचुरीत कापं खायला आवडतात हां. अशा वेळेला ही बनवून खायची. नुसती खाल्ली तरी चालतात. बनवायला अतिशय सोपी आहेत. ही रेसिपी खरी शूट नव्हती करायची, पण थोडक्यात सांगते. बटाट्याची बऱ्यापैकी जाडसर कापं करून घेतलेली आणि त्याला हळद, मीठ, मसाला, थोडासा हिंग लावून घेतला आहे. आवडत असेल तर कांदा लसूण मसाला लावला तरी चालेल. आणि ही गरम तेलावर दोन्ही साईडनं चुरचुरीत तळून घ्यायचे, शॅलो फ्राय करून घ्यायचे. तर आत्ताही मसाला फ्राय करते, रवा किंवा पीठ काहीही लावलेलं नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर रवा किंवा तांदळाचं पीठ लावलं तरीसुद्धा चालेल. का माहीत नाही, पण सगळ्यांचीच फेवरेट असतात. असं हे तव्यावर मस्तपैकी सजवलेलं आणि चुरचूर आवाज करणारं हे सूप ना अनुभवायला खूप मजा येते. एक साईड 2-2 मिनटं किंवा बटाटा अगदीच चामट असेल, काही वेळेला शिजायला वेळ लागतो ना, अशा वेळेला 3 मिनटं जास्तीत जास्त लागू शकतात एक बाजू शेकायला. तर कापं परतून झाल्यानंतर अशीच आपण चेक करू शकतो चमच्याने किंवा असं थोडंसं खाच पडते का त्याला बघायची. इझिली पडली तर समजायचं एक बाजू शेकलेली आहे. दुसऱ्या बाजूला पण 2 किंवा 3 मिनटं व्यवस्थित शेकवून घ्यायचं. म्हणजे आपली कापं तयार आहेत. कापं तयार होईपर्यंत इथे भाकरीसुद्धा करून घेतली होती आणि त्यावर आता मस्तपैकी कापं ठेवून खाऊन घ्यायचेत. तर तुम्हाला मसाला वगैरे जास्त आवडत असेल तर जास्त घातला तरी चालेल. इथे माझा लहान मुलगा खाणार आहे म्हणून मी मसाला कमी वापरला आहे. आणि हे जे कापं करून उरलेलं तेल आहे ना, ते सुद्धा ना अगदी भाताबरोबर कुस्करून खायला अतिशय चविष्ट लागतं. मला ठाऊक आहे की ही रेसिपी तुम्ही नक्कीच करता. तर माझ्यासारखे तुम्हीसुद्धा आहात ना बटाट्याची कापं आवडणारे. चला तर मग आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.